9 ऑगस्ट 2026 कर्तव्य सिनेमा पाहिला. सैफ अली खान, संजय मिश्रा वगैरे स्टार कास्ट ओळखीचे, पण सो आहे सिनेमा. आणि आता अशा प्रकारचे तर खूप पाहिलेत. तशी या मूवीमध्ये तसंच याला ऍक्टिंगलाही फारसा काही वाटला नाही. ठीक सिनेमा आहे. थोडक्यात सैफ अली खान पोलीस इन्स्पेक्टर असतो, त्याच्या हाताखाली संजय मिश्रा असतो हवालदार, आणि त्यांच्यावरती एक अजून ऑफिसर असतो. आणि टिपिकल पंजाब मधलं एक गाव दाखवलंय, आणि तिथलं सगळं पॉलिटिक्स, आणि एक आनंद श्री बाबा म्हणून दाखवले की ज्यांचं सगळं इल्लीगल काम चाललेलं असतं, आणि लहान मुलांना कामाला लावून त्यांच्याकडून मर्डर करून आणि मग नंतर त्यांचं काम झालं की त्यांना पण मारून टाकायचं. तर अशा प्रकारचं सगळं चालू असते. तर त्या इन्क्वायरीसाठी एक पत्रकार, म्हणजे ते बातमी करायला एक पत्रकार बाहेर दिल्लीहून आलेली असते, आणि तिला घ्यायला आणि तिच्या प्रोटेक्शनची जबाबदारी सैफ अली खानला दिलेली असते. तर ऑन द वेज येता येता 2 मोटरसायकलवर माणसं येतात आणि गोळीबार करतात, त्याच्यात ती मरते. त्यातला एक म्हणजे मारणारा मरतो, पण दुसरा पळून जातो. आता जो दुसरा असतो तो नंतर म्हणजे इन्व्हेस्टिगेशन मध्ये हे कळतं की तो लहान मुलगा 15-16 वर्षाचा मुलगा असतो, आणि त्याची नेमबाजी खूप चांगली असते. पण आता त्याच्याकडनं ते काम काढलं, आणि जसं त्या आनंद ऋषी किंवा आनंद श्री जे कोणी असतात त्यांना कळतं की ह्याच्या मागे आता पोलीस आहेत, तर तो त्याला मारायच्या चक्करमध्ये असतो. तर त्या भीतीने तो मुलगा पळ काढतो. पण म्हणजे पोलीस सैफ अली खान त्याला वाचवतो, आपल्या कस्टडीमध्ये घेतो, आणि म्हणतो की तू घाबरू नको, मी तुझी कोर्टात पेशी करीन तुझ्या. आणि त्याच्या वडिलांनाही हे करतो की तुम्ही कंप्लेंट द्या की माझा मुलगा हरवलाय, गायब आहे, किंवा त्याच्यावर असा असा आरोप आहे, म्हणजे आधी गायब आहे, हरवलाय अशी कंप्लेंट द्या, मग आम्ही शोधून त्याला बरोबर हे करतो. तर मग वडील कसे तरी तयार होतात, कारण कोणीच त्या आनंद ऋषींच्या मागे अगेन्स्ट मध्ये जायला तयार नसतं. इव्हन ह्याचे वडील सुद्धा, सैफ अली खानचे वडील सुद्धा त्याचे भक्त असतात. तो सिनियर पोलीस ऑफिसर पण त्याचा भक्त असतो, सारखं त्यांच्याकडे जाणं येणं वगैरे असतं. तर कोणीच त्याच्या अगेन्स्ट मध्ये बोलायला तयार नसतं. पण शेवटी त्या मुलाचे वडील येतात आणि लोक ते शोधून काढून सैफ आपल्या कस्टडीमध्ये घेतो. आता त्याच वेळेस सैफ अली खानचा भाऊ गायब होतो घरातून, आणि हे लोक आपल्याला शोधतात कुठे. आणि त्याच वेळेस काही गावातले लोक येतात त्यांच्या घरी आणि म्हणतात तुमचा मुलगा दीपकने माझ्या मुलीला पळवलंय, आणि ते दोघं गायब झाले, जर सापडले तर आम्ही जिवंत मारू. तर त्याच्या वडील आधी रागाने म्हणतात की तुमच्या जो काही पुरावा नाही तर तुम्ही कोणत्या बेसिसवर म्हणताय की दीपकनी माझ्या मुलांनी पळवलंय. पण मग याची सैफचीच बायको सांगते की तो तिला घेऊन गेलाय आणि अशा अशा ठिकाणी, तिला म्हणजे माहित असतं कुठे. मग सैफ अली खान आणि त्याची बायको जाऊन त्यांना भेटतात. त्या दोघांनी आता लग्नही केलेलं असतं. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात, तो सैफ अली खान आपला संजय मिश्रा तो त्याचा असिस्टंट असतो, तो त्याला भावासारखा मानत असतो, दोघंही नेहमी मिळून कामं करत असतात. तर तो इतर कोणावर विश्वास नाही, पण त्याच्यावर त्याचा विश्वास असतो, आणि म्हणून तो त्याला सांगतो की असं असा माझा भाऊ आणि त्या मुलीनी लग्न केलंय आणि ते असे राहतात. तर तो संजय मिश्रा म्हणतो की तिथे कशाला, कधी पण पोलीस पकडेल, माझ्या एक आत्याचं घर आहे दूर, तिथे त्यांना राहू दे, ती सेफ जागा आहे. आणि तसाच तो हे पण म्हणतो जेव्हा त्या मुलाची कस्टडी मिळते कोर्टातून, तर तो म्हणतो की तू कशाला जातो, तू तुझ्या भावाला आणि त्या भाऊजाईला घेऊन सेफ जागी जा, आणि मी त्याला सोडून येतो बॉर्डरच्या पार, म्हणजे मग काही होणार नाही. आता जेव्हा म्हणजे ह्यांना पंचायतला कळतं आणि सगळ्यांना कळतं की हो दीपक आणि हे दोघं पळून जाऊन त्यांनी लग्न केलंय, तर मग पंचायतचे लोक म्हणतात काय करायचं, मग म्हणजे काय सजा द्यायची. तर सैफचे वडील तर म्हणतात मी तर त्याला जिवंत ठेवणार नाही, मग तुला तुमच्या मुलीबरोबर काय करायचं ते करा, म्हणजे असं ते पंचायतमध्ये डिसाईड होतं.
आता हा घेऊन त्या दोघांना त्या यांच्याकडे सांगतो आणि त्यांना म्हणतो सावध राहा. आणि हा त्यांना घेऊन गेलेला असतो, संजय मिश्रा त्या मुलाला. आता एक हा थोड्या तासांनी काही फोन लावतो सैफ अली खान. तर तो फोनच उचलायला तयार नसतो तो मुलगा. त्यांनी त्याला फोन पण दिले असतात, पैसे पण दिले असतात थोडे. तर मग त्याला शंका येते. मग तो माहिती काढतो, तर त्याला कळतं की त्याच्याबरोबर काहीतरी कमी जास्त झालंय. आणि नंतर हे पण कळतं त्याच्या वडिलांकडून त्याला की त्याच्या भावाला आणि भावजाईला पकडलंय पंचायतने, अशी त्यांना सजा दिली. त्याचं डोकं फिरतं. तो म्हणतो की त्या संजय मिश्राशिवाय कोणालाच माहीत नसतं. मग तो की आता काय म्हणजे कसं करायचं यांना पकडायचं. तर तो आनंद ऋषीच्या अधीन झालाय असं दाखवतो. म्हणतो ठीक आहे, तुम्हाला त्या मुलाची हे पाहिजे ना फाईल, म्हणजे आधी फोनच नसतो उचलत, तर ते आनंद ऋषी म्हणतात की तू ती फाईल आणून दे त्याची मुलाची, मग आम्ही सांगतो काय तर तसं. तर मग हा डील करतो त्याच्याबरोबर की ठीक आहे, मी फाईल आणतो, तुम्ही मुलाची कस्टडी माझ्याकडे द्या किंवा मला सांगा मुलगा कुठे. तर तसं सुनसान जागी हे लोक जातात, तो आणि संजय मिश्रा. आणि तो त्यांचा माणूस येतो, फाईल देतो तो त्याला आणि तिथेच मारून पण टाकतो. फाईल घेतो आणि मग संजय मिश्रालाही म्हणतो की मला वाटलं नव्हतं की तू असं करशील, माझ्या भावासारखा होता तू, आणि त्यालाही मारतो. आणि मग तिथे बसूनच फोन करतो की त्या लोकांनी आमच्यावर अटॅक केला, आम्ही गेलो होतो तर आनंद मिश्राच्या लोकांनी, आणि त्या गोळाबारीत माझा असिस्टंट पण मेला. म्हणजे हे सगळं असं करून तो सेफली इकडे येतो आणि मग घरी येतो आणि वडिलांना म्हणतो की का तुम्ही असं केलं, त्याला मारलं वगैरे. तर म्हणजे तुम्हाला काय रिलेशनशिप वगैरे हे नाही आहे का. आणि वडिलांना घेऊन जातो शेतामध्ये आणि तिथेच त्यांना मारतो आणि तिकडे जाळतो आणि मग घरी येतो. आणि बायकाला म्हणतो आता ह्या अशा प्रकारच्या समाजातल्या वाईट याच्याशी मला आता हेच करायचं नाही. आता आपण इथून कुठेतरी दूर निघून जाऊ. मला आता इथे ह्या पोलीसची पण नोकरी करायची नाही आणि काहीच नाही. असं करून तो सिनेमा संपवलाय तिथेच. तर असं खास असं मला काही त्याच्यात विशेष वाटलं नाही किंवा ऍक्टिंगचे भाव वाटला नाही कोणाचा. ठीक ठीक सगळ्यांचं काम होतं. स्टोरी ती नेहमीचीच आहे. त्या बाजूला म्हणजे जसं बिहार, यूपी, हरियाणा, पंजाबच्या काही गावांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अजूनही चालू आहेत. तर ह्या कधी सुधारतील काय माहित.